चला तसेच विनंती करतो मान्य श्री अभिजितजी सांगळे साहेब, मानवता फाउंडेशन अध्यक्ष, आपणास देखील विनंती करतो की आपला देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देत असताना इथे आपला शुभ सन्मान केला जातोय. तसेच विनंती करतो मान्य श्री सागर पाटील साहेब, आपणास देखील विनंती की आपला देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. तसेच मी विनंती करतो मान्य श्री राहुलजी कवळी साहेब, आपला देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. चला मी मान्य श्री राहुलजी कवळी साहेब, आपणास विनंती करतो की आपला देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. तसेच मी विनंती करतो की आपले प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक मान्य श्री डॉमिनिक रुमाव साहेब, आपणास देखील विनंती आहे की आपला देखील इथे शुभ सन्मान केला जातोय, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. सर्व अतिथी मान्यवरांचे मनापासून धन्यवाद की आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलीत. चला जाऊया सामन्याकडे, जिथे आपण आजच्या दिवसातील या स्पर्धेतील दुसरा सामना पाहतोय. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल गतवर्षीची उपविजेता टीम, जिचं चला दोन्ही संघ आपला एक एक्स्ट्रा खेळाडू इथे कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्या. चला वी द टायगर्स आणि टीम फिनेस्ट्रा, दोन्ही टीम्स आपले एक्स्ट्रा प्रतिनिधी लवकरात लवकर कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्या. यावेळेसचा चेंडू बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न, मात्र कोणतीही धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता इथे आपल्याला पाहायला मिळत असताना 9 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती. यावेळेसचा चेंडू देखील व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत केला गेला. या षटकाचा आपण आतापर्यंत विचार केला, पहिला चेंडू 4-1 निर्धाव आणि वाईड अशी या षटकाची सांगता आपल्याला पाहायला मिळते. यावेळेसचा चेंडू 4 धावांसाठी सरळ चाललाय सीमारेषा पार, आलाय फलंदाजाच्या बाट मधून चौकार. एकंदरीत स्कोर कार्ड पाहिलं, धावसंख्या जाऊन पोहोचते 14 वरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त, 14 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे. या चेंडूवरती आली एक धाव, एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतोय 15 वरती. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त. एकंदरीत 15 धावा स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद डीजे. 2 षटकांचा खेळ समाप्त, 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. तिसरं षटक, पहिला चेंडू वेगवान फटका खेळला गेलाय, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालंय. या चेंडूवरती आली केवळ एक धाव, एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे, जाऊन पोहोचते 16 वरती. यावेळेसचा चेंडू पहा, चांगला चेंडू हाताला गेला गोलंदाजाच्या मार्फत. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह केला गेलाय, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. या चेंडूवर देखील आली एक धाव, एकेरीने धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरकताय, जाऊन पोहोचताय. 3 चेंडूचा खेळ समाप्त, 17 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेसचा चेंडू सरळच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आलाय सीमारेषा पार, AVPL चौकार.
धन्यवाद डीजे. 21 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. चौकार आला. यावेळेस मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. मिडल विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. मधली यष्टी वाकवली गेली. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मोहक पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल पाहायला मिळाला. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेत. या चेंडूवर देखील आली एक धाव. 3 षटकांचा खेळ समाप्त. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जिथे हे षटक केवळ 7 धावा गोलंदाज साहिल पाटीलने खर्च केल्या. चांगलं षटक राहिलं आतापर्यंत. शेवटचं षटक. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळत असताना मोहक पाटीलच्या बॅटमधून आलाय. एबीपीएल चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार. स्लॉग ओव्हर. पुढचा चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर धाडून दिलाय. चेंडू मारला बाहेर. संपलाय खेळ. मोहक पाटीलचा विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. बादल बरसा बिजुली सावन पानी. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक वाईड आहे. नंतर नूला चौका आलाय. वाईड नंतर नूला चौका आलाय. वाईड नंतर नूला फोर आली. वाईड कुठे? वाईड किती झाला स्कोर? 34. वाईड टाकला का? शेवटचा चेंडू शिल्लक असेल. न्यू बॅटर भूषण दाखल झाल्यात. शेवटचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी निर्माण आणि शेवटच्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटका अखेरीस स्कोर कार्ड वरती धावसंख्या जोडली गेली आहे 34 आणि विजयासाठी 35 लक्ष्य. धन्यवाद डीजे. चला यानंतरची होणारी मॅच टीम लिबोटो इंडियन्स वर्सेस वाडवळ वॉरियर्स. दोन्ही टीम्स कर्णधार. आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला वाडवळ वॉरियर्स आणि लिबोटो इंडियन्स दोन्ही टीम्स आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला मी विनंती करतो माननीय श्री स्वप्नीलजी कवळी साहेब, नगरसेवक प्रभाग क्रमांक 12 वसईविरा शहर महानगरपालिका यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला दोन्ही टीम्स कर्णधार. या टीम वाडवळ वॉरियर्स आणि लिबोटो इंडियन्स दोन्ही टीम्स दोन्ही कर्णधार. चला मुख्य व्यासपीठासमोर या.
एका बाजूला MCC आणि एका बाजूला राईट क्लिक. राईट क्लिक कॉल केला गेला आणि राईट क्लिक आलाय. नाणेफेकीचा कौल जिंकला. का निर्णय असेल? आम्ही गोलंदाजी करू. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 24 धावांपर्यंत तरी रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा टीमचा. नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने राहिला नाही. नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही पण बॉलिंगच घेतली असती कारण आम्हाला पण चेस करायचं होतं. प्रथम फलंदाजी करायची. आता किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न कराल? 30च्या वर. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी अतिथी मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आपण मॅच पाहतो दुसरी मॅच या स्पर्धेची, जिथे दुसऱ्या इनिंगची सुरुवात होईल. एकंदरीत पहिल्या इनिंग मध्ये स्कोर कार्ड वरती धावसंख्या लगावली गेली होती 34-35 लक्ष. चला दोन्ही संघ आपले एक अतिरिक्त खेळाडू चला मी विनंती करतो मान्य श्री राजेशजी वर्तक साहेब, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालंय. धावसंख्येचा श्री गणेशा पाहायला मिळतोय. एका चेंडू अखेरीस एक धाव आपल्याला पाहायला मिळते. सानिध्य आणि तेजस ही जोडी टीम फेनेस्टासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. तर गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील यांना पाहतोय. या चेंडूवरती 9+1 एकंदरीत 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. एक चेंडूचा खेळ समाप्त. तब्बल धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय ती झाली आहे 3 धावा. यावेळेसचा चेंडू वेगवान फटका खेळला गेलाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. आला बॅटरच्या बॅट मधून AVPL चौकार. धन्यवाद डीजे. एकंदरीत 7 धावा 2 चेंडूचा खेळ समाप्त. यावेळेसचा चेंडू व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा पंचांच्या मार्फत इशारा केला गेलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव आली अवांतर. एकंदरीत जाऊन पोहोचतीये धावसंख्या 8 वरती. यावेळेस बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाले. कोणती धाव नाहीये या चेंडूवरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 8 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. एकेरीवरती समाधान मला जाईल. धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 9 वरती. 9 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. स्टेप केली फलंदाजाने. याच कारणाने निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 9 धावा, 5 चेंडू 9 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये, जिथे स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं गेलंय. 2 धावांनी धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचले पहिल्या षटका अखेरीस 11 धावा ऑन बोर्ड. चौदा धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी निर्माण झाली आहे. अखेर शेवटच्या क्षणी फलंदाज रनआउट होत असताना पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना विकेट क्रमांक 1 चं पतन.
पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत 14 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस पहा लेट कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. 5 चेंडूचा खेळ समाप्त, 14 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस वेगवान फटका पाहायला मिळालाय. 2 क्षेत्ररक्षक तू की मी की तू करत असताना चेंडू चाललाय सीमारेषा पार. आला AVPL चौकार. धन्यवाद डीजे. 18 धावसंख्या स्कोर कार्ड वरती जोडली गेली. आता विजयासाठी उर्वरित 12 चेंडू आणि 17 ची आवश्यकता. यावेळेस ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी निर्माण झाली आहे. मात्र फलंदाज सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचत असताना आता उर्वरित चेंडू 11 आणि विजयासाठी 16 ची आवश्यकता. यावेळेस पहा वेगवान चेंडू, नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत केला गेला. नो+1 एकंदरीत 2 धावा या स्कोर कार्ड वरती या चेंडूसह जोडल्या जातील. आता विजयासाठी 11 मध्ये 14. यावेळेस वेगवान चेंडू, मात्र क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं पाहायला मिळालंय. 1 धावा या चेंडूवरती पाहायला मिळते. 22 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. आतापर्यंत पाहिलं तर या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता उर्वरित चेंडू आहेत 9 आणि विजयासाठी 12 ची आवश्यकता. यावेळेस पहा लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत केला गेलाय. एकंदरीत व्हाईट+1 अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 25 वरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त. यावेळेसचा चेंडू, वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत तिथे केला गेलाय. नो+1 एकंदरीत 2 धावा या चेंडूवरती पुन्हा एकदा जोडल्या जातील. आता उर्वरित चेंडू 9 आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. यावेळेस ड्राइव्ह केला गेलाय. रनआउटची पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. जिजाऊ, तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या तर अंगणामध्ये दिसली नसती तुळस, आणि जर छत्रपती शिवरायांना जन्म दिला नसतं तर मंदिरावर राहिले नसते कळस, मंदिरावर राहिले नसते कळस. नसमोत्याची नाकामध्ये गे अंबा, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. 8 चेंडू आणि 8 ची आवश्यकता. न्यू बॅटर साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या चेंडूवरती आली 1 एकेरीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकते. 28 वरती जाऊन पोहोचतंय. आता उर्वरित चेंडू 7 आणि विजयासाठी 7 ची आवश्यकता. यावेळेस चेंडू बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी निर्माण झाली होती मात्र फिकी खराब पाहायला मिळाली आहे. या चेंडूवरती आली 1 षटक समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त. 29 धावा स्कोर कार्ड वरती. आता उर्वरित चेंडू 6 आणि विजयासाठी टीम धन्यवाद डीजे. 6 चेंडू आणि 6 ची आवश्यकता. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती आयुष यांना पाहतोय. 6 मध्ये 6 बनवायच्या. स्ट्रायकिंग एंडला आपण साहिल यांना पाहतोय. जिथे स्ट्रायकिंग एंडला साहिल तर गोलंदाजी मार्कवरती आयुष. क्षेत्ररक्षणामध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न, बदल केला जातोय. यावेळेसचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या तिथे पाहायला मिळालंय. पाच मध्ये 6 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चूक. आलाय महत्वपूर्ण क्षणी एक क्वालिटी चौकार बॅटरच्या बॅट मधून. VVPL 4 AVPL 4.
धन्यवाद डीजे. जिथे 5 मध्ये 6ची आवश्यकता होती, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जरूर, मात्र चूक झाली क्षेत्ररक्षकाकडून आणि त्या चेंडूवरती आला चौकार. आता उर्वरित 4 मध्ये 2ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये खेळून काढला. 1 धाव आली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना स्कोर इज लेवल 34 धावा. शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषा पार चालला आणि विजय इथे प्रस्थापित करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही संघ लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. लेबेटो इंडियन्स आणि वाडवा वॉरियर्स दोन्ही संघ लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊन